पण राहुल गांधीची ट्रेन कशी आहे? त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे, त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे. आता मला सांगा, इंजिन मध्ये कोणाला बसण्याची संधी असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. बरं, तिथे इंजिन एक नाही. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे. बरं, यांचे सगळे इंजिन विरुद्ध विरुद्ध दिशेला चाललेले आहेत. कोणी इंजिन दिल्लीकडे ओढतं, तर कोणी बारामतीकडे ओढतं, कोणी मुंबईकडे ओढतं, तर कोणी कलकत्त्याकडे ओढतं. यांचं इंजिन जागेवरनं हलतही नाही, डुलतही नाही, बोलतही नाही, चालतही नाही. अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचंय. त्याकरता खऱ्या